जयश्रीच्या होम फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत एक पॅच। तर हा माझा जुना ड्रेस आहे, त्याचं मी पॅच बनवणार आहे वर्कवालं। तर ते किती इंटरेस्टिंग आहे ते तुम्हाला नक्कीच पुढे बघायला मिळेल। तर हा माझा जुना ड्रेस आहे, त्याचे मी हे पॅच काढणार आहे। तर याच्यावरती आहे 8 पॅच। तर 5 पॅच मी हे घागऱ्याला लावणार आहे आणि 3 पॅच मी ब्लाउजला लावणार आहे। तर बघा, एक पॅच काढून झालेला आहे। तर जुगाड करून एक पॅच मी काढला आहे। तर तो कसा, तर बघा अशा प्रकारे हा पॅच अगदी सही सलामत अगदी छान प्रकारे निघालेला आहे। म्हणजे त्याच्यावरती जी एम्ब्रॉयडरी केलेली आहे अगदी सुंदर आणि हुबेहूब मस्त निघालेली आहे। तर ही आपल्याला जशीच तशी काढायची आहे। तर चला मग आपण एक जुगाड केलेला आहे। तर हा माझा सोपा आहे। तर सोप्याला एकदम पॅक असं मी ते चिमटे लावलेले आहे, तुम्ही बघू शकता। तर असा मोठा मी चिमटा घेतला आणि 2 साइडला चिमटे लावून घेतले, जेणेकरून हे कपडा जो आहे तो पॅक राहील। आणि मला जे एम्ब्रॉयडरी जी केलेली आहे ड्रेसवरती जे पॅचची ती कापून घ्यायची आहे। तर तुम्ही एम्ब्रॉयडरी बघू शकता किती सुंदर आहे। तर हीच कॉम्बिनेशनचा आपल्याकडे एक लेहंगा आहे। तर त्याला आपण डेकोरेट करणार आहोत। तो लेहंगा फक्त प्लेन आहे, त्याला फक्त बॉर्डर आहे। तर बघा, अगरबत्ती मी पेटवून घेतली आहे आणि अगरबत्तीच्या साहाय्याने मी सगळे पॅच काढून घेतले, म्हणजे मला कापायची गरज पडली नाही आणि नंतर त्याचे दोरे निघणार नाही, म्हणून मग असे अगरबत्तीनेच काढून घेतले। तर तुम्ही बघू शकता हे असे पॅच मी काढून या घागऱ्यावरती चिपकून घेतले आहे, म्हणजे लेहंगावरती। तर हा लेहंगा मी कुठून घेतला असेल, तर मी हा लेहंगा घेतला आहे मिंत्रावरून। तर बघा, सिंपल सोबर घागरा होता। तर मला थोडंसं माझ्याकडे आहे वस्तू म्हणून मला डेकोरेट करायचं आहे, म्हणजे जुनं ते लावायचे आहे। चला ठीक आहे, माझ्या जुन्या ड्रेसपासून मी हे पॅच काढलेले आहे आणि लकीली ते कॉम्बिनेशन मॅच होत आहे, म्हणून मग म्हटलं चला यालाच लावून टाकू। तर बघा, मी जे हे पॅच लावले, तर हे पॅच आता मला डिझाईनमध्ये वर्क करायचं आहे। तर वर्क केल्यावरती इतका सुंदर दिसतोय, अप्रतिम दिसतो आहे। वर्क करण्यासाठी जास्त काही आपल्याला लागणार नाही आहे। तर बॉल चेन आणि स्टोन लागणार आहेत फक्त, आणि चिपकवण्यासाठी एक ग्लू। तर बघा, आधी मी कागद घेतला होता, तर कागद खाली चिपकून गेला। मग त्यासाठी मी आता प्लास्टिकची पिशवी घेतली आहे, जेणेकरून जे मी यावरती वर्क चिपकवणार आहे ते खाली चिपकलं नाही पाहिजे तो कागद, म्हणून। तर चला बघा, ह्या जो याच्यावरती दिसतोय तुम्हाला B700 हा ट्यूब मी घेतलेला आहे। हा फिक्सर आहे, खूप छान याच्याने चिपकतं वर्क। तर बघा, ही अगदी स्मॉल साईजमधली बॉल चेन घेतलेली आहे। तर बॉल चेन मी 40 मीटर आणलेली आहे। तर ती माझ्याकडे खूप शिल्लक आहे, त्यामुळे मी म्हटलं चला याने जर वर्क करूया। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की याच्यामधले बारकावे काय आहेत, की हे बॉल चेन आपण कशी लावू शकतो। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही बॉल चेन लावू शकतो, पण बॉल चेनचं असं असतं की बऱ्याच ठिकाणी ती वाकत नाही, म्हणजे तिला कट करून आपल्याला परत लावावी लागते। बघा, अशा प्रकारे मी 2 ते 3 ठिकाणी तिला कट केली आणि परत मी माझं काम चालू ठेवलं। तर बऱ्याच जणींना हे समजत नाही की आपण ते कापायची का नाही कापायची, तर तिला कापून घ्यायची आणि आपलं वर्क जे आहे ते अगदी परफेक्ट करायचं असतं। तर बघा, अशा प्रकारे बॉल चेन आपली लावून होते। आणि हे जे फिक्सर मी वापरत आहे चिपकवण्यासाठी, तो इतका पटकन चिपकतो, बिलकुल 2 ते 3 मिनिटामध्ये अगदी कोरडा होतो आणि आपलं जे फॅब्रिक आहे त्यावरती दिसत सुद्धा नाही। आणि बघा, एवढ्या थोड्या वेळामध्येच हे खाली एवढं चिपकलं होतं। तर मी ते परत ते कागदावरून काढून घेतलं आणि मी माझं स्टोन लावायचं काम परत चालू केलं। तर तुम्ही जर असं करत असाल तर नक्की ते प्लास्टिकचं कागद एकदा वरती काढून घ्या आणि मग परत तुमचं काम चालू करा, नाही तर ते चिपकलंच समजा। तो फिक्सर एवढा छान आहे। तर बघा, हे वर्क तुम्हाला लाईटमुळे एवढं इंटरेस्टिंग वाटत नाही आहे, पण पुढे तुम्ही व्हिडिओ बघा, 100% गॅरंटी देते मी तुम्हाला, इतकं आवडेल की तुम्ही तुमच्या जुन्या ड्रेसवरचे जे वर्क पॅच आहे ते न फेकता कापून ठेवणार आणि तुमचे जे नवीन ड्रेसला लावणार आणि छान असं डेकोरेट करणार। बघा, असं वर्कवाला आपलं पॅच तयार आहे। तर कसं वाटलं तुम्हाला, साधं सिंपल सोबर। तर आपले जुने ड्रेस फेकून न देता त्यावरचे वर्क काढून बघा, माझा हा सिंपल घागरा होता, त्याला मी अगदी सुंदर असा वर्कचा लेहंगा माझा बनवून घेतलेला आहे। तर
याचं ब्लाऊज मी लवकरच शिवणार आहे आणि यासोबतच मी तुमच्यासोबत याचा पूर्ण लुक शेअर करेल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा आणि शेजारी बेल आयकॉन दिलेला आहे त्याला सुद्धा दाबून घ्या, म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ लवकरात लवकर भेटेल। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा।